शेतकरी मित्रांनो नमस्कार. यशवंत गव्हाणे ॲग्रीटेकमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपल्या बागा पालवी अवस्थेपासून फळधारणा अवस्थे ह्या टप्प्यामध्ये बहुतांश किंवा सगळ्याच बागा आहेत. आणि बऱ्याच वेळा आपण वेगवेगळ्या बागा बघतो की तिथे भरघोस मोहर आलाय, बऱ्यापैकी फळधारणा झालेली आहे आणि भरपूर असं उत्पन्न सुद्धा त्या बागामध्ये. पण आपल्या बागामध्ये असं होत नाही. असं का होतं? तर जशी इतर अन्नद्रव्य तसं सगळ्यात महत्त्वाचं अन्नद्रव्य हे झिंक. आणि हे जर आपल्या बागेमध्ये जमिनीमध्ये कमतरता असेल तर आपल्याला अपेक्षित उत्पन्न किंवा जे काही गोष्टी मिळत नाही. आता हे झिंक करतं काय? तर सगळ्यात महत्त्वाचं की पालवी अवस्थेनंतर मोहर निर्मितीची जी क्रिया आहे ही जलद गतीने किंवा मोहर येण्यासाठी मदत करते. त्यानंतर मोहराचे दांडे किंवा मोहर हे लांब किंवा चांगला मोहर येण्यासाठी मदत करतात. त्याच्यानंतर जी मोहरामध्ये फुलं येतात ही फुलं सदृढ असणं गरजेचं आहे. ही सदृढ फुलं निर्मितीमध्ये झिंक मदत करतं. त्याच्यानंतर परागीभवनाची जी क्रिया आहे त्या परागीभवनासाठी सुद्धा झिंक गरजेचं आहे. याचबरोबर परागीभवनानंतर जी फळं लागतात ही फळं टिकून राहणं, कारण फळगळ ही आंब्यामधली खूप मोठी समस्या आहे. तर फळं टिकून राहण्यासाठी सुद्धा आपल्याला झिंक किंवा जास्त गरजेचं आहे. त्याच्यानंतर फळाची गुणवत्ता वाढणं आणि आपल्याला खूप चांगलं उत्पन्न मिळणं, या सगळ्या गोष्टीसाठी झिंक गरजेचं आहे. म्हणजे झिंक ओव्हरऑल फुलं आणि फळ निर्मितीसाठी लागणारी जी वेगवेगळी संजीवक आहेत, संप्रेरक आहेत, याची निर्मिती आणि प्रत्यक्ष आपल्याला उत्पन्नामध्ये कन्वर्जन करणं आणि सगळ्यात महत्त्वाचं उत्पन्नाचा गुणवत्ता सुद्धा सुधारणं, यासाठी आपल्याला झिंक गरजेचं आहे. त्यामुळे आपल्याला झिंक आपल्या बागेला पालवी अवस्थेपासून ते फळधारणा अवस्थेपर्यंत 8 ते 10 दिवसानंतर फवारणी करणं गरजेचं आहे. ते चिलेटेड फॉर्ममध्ये झिंक मिळतं, झिंक सल्फेट मिळतं, जे आपण विद्राव्य स्वरूपात आहे फवारणीतून देऊ शकतो. हे झिंक सल्फेट 5 ते 7 ग्रॅम प्रति लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करणं गरजेचं आहे. जर आपल्या जमिनीमध्ये किंवा झाडामध्ये झिंकची कमतरता असेल काय होतं? सगळ्यात महत्त्वाचं की झिंकची कमतरता असेल तर जी कोवळी पालवी आहे ही पिवळ्या रंगाची होते, पानं आखडलेली दिसतात आणि त्यावर नंतर जर ही कमतरता वाढत गेली तर त्यावर तांबूस सपकिरी ठिपके पडतात आणि ही पालवी गळून पडते. मोहराच्या अवस्थेमध्ये जर असेल झिंकची कमतरता काय होतं? तर मोहर येताना सदृढ येत नाही. असा फ्लावरचा जसा गड्डा असतो असा एकत्र गड्ड्याच्या स्वरूपामध्ये मोहर येतात, लांब काडी येत नाही. त्याच्यानंतर परागीभवन व्यवस्थितपणे होत नाही, बरीचशी फुलं गळून पडतात आणि जरी फळधारणा झाली तर फळं सुद्धा गळून पडतात आणि फळाची गुणवत्ता ही चांगल्या प्रकारे मिळत नाही आणि उत्पन्नामध्ये घट होतं. ही सगळी आहे कमतरतेची लक्षणं. आपल्याला फक्त इथून पुढं आपल्या बागेमध्ये झिंकची कमतरता भरून काढणं आणि आपल्याला अपेक्षित उत्पन्न मिळवणं याकडे तुम्हाला लक्ष द्यावं लागेल.